म्हणजे तेज, रत म्हणजे रमणे. आपली भारतीय संस्कृती तेजस्वी आहे म्हणजे काय आहे तर आपल्या जे ज्ञान आहे भारतीय संस्कृतीचं ते अनादिकालपासूनच आहे. आपण हिंदू धर्म म्हणतो तर हिंदू धर्म याचा अर्थ असा आहे की जी परमश्रेष्ठ तत्व आहेत ती सर्व विश्वाच्या कल्याणाची आहेत, त्यांचा अभ्यास करून योग्य पद्धतीनं त्याप्रमाणे आपलं आचरण द्वारा सर्व कुटुंब हे वसुधैव कुटुंबकम या भावनेतून प्रत्येक प्राणीमात्रामध्ये कणाकणामध्ये चराचरामध्ये असणारे जे ईश्वरत्व आहे ते श्रेष्ठत्व आहे त्या सर्वांचा मागोवा आणि अभ्यास करून सर्वांनी एकत्रित एक आनंदी समाधानी तृप्त आणि परिपूर्ण जीवन जगावं यासाठी जे संस्कार आहेत ते हिंदुत्वाचे आहेत. भारत देशामधला एकही राज्य माझं राहिलेलं नाहीये की जिथे मी अत्यंत बारकाईने सगळा अभ्यास करत फिरलेलो आहे. जवळजवळ 12 वर्ष हिमालयामध्ये वेद, उपनिषद, ब्रह्मसूत्र, भगवद्गीता, रामायण, महाभारत या सगळ्याचा अभ्यास करण्याची संधी अनेक सद्गुरूंच्या द्वारा लाभली आणि त्याद्वारा हे आपल्याला मिळालेलं ज्ञान आपण सर्व जगामध्ये आणि भारतामध्ये सर्वत्र दिलं पाहिजे हा गुरुचा आदेश घेऊन त्याप्रमाणे आता गेली 30 वर्षे हे कार्य चालू आहे. त्याचबरोबर हे जे आपले संस्कृती आहे त्याचं ज्ञान कशा पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचू शकतं तर वेद, उपनिषद, ब्रह्मसूत्र, भगवद्गीता, रामायण, महाभारत, संतांचं वाङ्मय या सगळ्या अनुषंगाने नुकतंच आपण पाहिलं की गेल्या 2 वर्षामध्ये प्रभू रामचंद्रांचं मंदिर अयोध्येमध्ये 550 वर्षांनंतर आपल्याला पाहायला मिळालं. मी जेव्हा अयोध्येला गेलो होतो त्यापूर्वी रामचरित मानसचा अभ्यास 6 महिने करतो. त्यावेळेला प्रत्येक ओवी त्यातला प्रत्येक जो भाग आहे तो अत्यंत बारकाईने अभ्यास करून शंका आली तर त्या आध्यात्मिक क्षेत्रातल्या गुरूंना विचारत असते आणि तो अभ्यास केल्यानंतर परत त्या संपूर्ण रामचरित मानसचं मराठी पद्य करायला सुरुवात केली आणि ते जसं निम्म्यापर्यंत झाल्यानंतर मला असं वाटलं की आता आपण प्रत्यक्ष त्या वातावरणात जाऊया. म्हणून मी अयोध्येला जाऊन काही दिवस राहिलो. त्यानंतर चित्रकूटला आलो की तिथे 11.5 वर्ष प्रभू रामचंद्र, सीतामाई, लक्ष्मण हे तिथे राहिलेले होते. आत्री आणि अनुसया ऋषी आपल्याला माहिती आहे त्यांचा आश्रम तिथे होता आणि त्यामुळं वेगवेगळ्या प्रकारे भारतीय संस्कृतीचे हे जे ज्ञान आहे ते या परंपरेतून प्राप्त करण्यासाठीचा अभ्यास तिथे होत होता. त्याचबरोबर त्या परिसरामध्ये असलेल्या नागरिकांना देखील योग्य पद्धतीचं आध्यात्मिक ज्ञान देणं अत्यंत आवश्यक असायचं आणि पूर्वापार हे चालत आलेलं आहे. म्हणून भारतीय संस्कृतीचे हे ज्ञान जे आहे ते मगाशी सांगितलं की स्वाध्याय हा एक जसा भाग आहे. मी त्यातले सगळे भाग घेत नाही पण स्वाध्याय याचा अर्थ काय आहे तर तो 2 पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. सगळ्यांनी नीट लक्ष द्या की अध्यात्म विद्या विद्यानाम, सर्व विद्यामध्ये श्रेष्ठ विद्या आध्यात्मिक विद्या आहे. अध्यात्मामध्ये पहिला भाग एक असा आहे की मी कोण आहे हे जाणून घ्यायचं. मी जर स्वतःला जाणत असेल तर मी जगाला जाणू शकतो हे कळणं खूप आवश्यक आहे भारतीयांना. म्हणून हे ज्ञान प्राप्त करताना मी कोण आहे हे म्हटल्यानंतर मी कोण आहे जर मला कळलं तर जग काय मला कळू शकते. मी जगाचा बराच अभ्यास केला, शाळेत गेलो, कॉलेजमध्ये गेलो, आणखी कुठे गेलो, उद्योगधंदा केला, पैसा संपत्ती मिळवली, या सगळ्या गोष्टी जरी केल्या मी कोण जर माहिती नसेल तर सगळं वाया गेलं असं समजायचं. आणि ते भारतीय संस्कृती स्वाध्यायामध्ये प्रथम सांगते की मी सच्चित आनंद स्वरूप आहे. त्याचा सविस्तर अभ्यास करायला पाहिजे तो अशा पद्धतीनं की मी अनादि आनंद, निर्गुण निराकार, सच्चित आनंद, चैतन्य स्वरूप, स्वयंप्रकाशी, अपरिमित आत्मा आहे. आणि हे सर्व शास्त्र आहे. हे जसं एखादं गणिताचं आपण सूत्राप्रमाणे सोडवतो तसं हे सूत्र आहे आणि प्रत्येक सत्शिष्यानं सद्गुरूच्या सान्निध्यामध्ये राहून हे नीट समजून घ्यायला पाहिजे. ते केव्हा समजून घ्यायचं असतं तर वयाच्या 8व्या वर्षी समजून घ्यायचं असतं. आपल्याकडे व्रतबंध करण्याची पद्धती आहे. प्रत्येकाचा व्रतबंध झाला पाहिजे कारण आई वडील हे आपले सुरुवातीला गुरु असतात. ते 8 वर्षापर्यंत असं सुरुवातीला गृहीत करूया
कारण त्यावेळेला मेंदूची वाढ पूर्ण झालेली नसते. त्यामुळे तोपर्यंत त्यांचं पालन पोषण करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यानंतर गुरु नाही जाणं ही आपली परंपरा आहे. आणि गुरुच्या सान्निध्यात राहिल्यानंतर कमीत कमी 12 ते 20 वर्ष गुरुच्या सान्निध्यात राहायला पाहिजे. आणि परिपूर्ण ज्ञान आत्मस्वरूपाचं, त्यावर मी कोण आहे, जग काय आहे, माझा आणि जगाचा संबंध काय, मी जगामध्ये जन्माला का आलोय, त्याचं उद्दिष्ट काय आहे, म्हणून मी जगामध्ये राहिलं कसं पाहिजे, वागलं कसं पाहिजे, तशी सामाजिक समरसता सांगितली. हे सगळं आपल्याला आपल्या शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. व्यासोच्छिष्टम जगात सर्व. रामायणाचा जर पूर्ण अभ्यास केला तर आपल्याला जीवनात कसं वागलं पाहिजे, आदर्श तत्व म्हणजे काय असतात, ती रामाने आपल्या जीवनामध्ये कशी उतरवली, त्यांना त्यांच्या गुरूंनी कशा पद्धतीने मार्गदर्शन केलं. म्हणून मी एकदा रामानं त्यांच्या गुरूंनी केलेला उपदेश ऐकण्यासाठी, समजण्यासाठी, अभ्यासासाठी काही ग्रंथ घेतले आणि हरिद्वार आणि ऋषिकेशच्या वरती साधारणतः 100 किलोमीटर अंतरावरती त्यांच्या गुरुचा जो आश्रम आहे गंगेच्या काठावरती, त्या गुहेमध्ये मी काही वेळ जाऊन तिथे रामायणाचा अभ्यास प्रभावित करत होते. की ते वातावरण पाहिजे की बाबा गुरु आणि शिष्याचं नातं काय असतं, ते ज्ञान परिपूर्णत्वानं जसं माझ्याकडे ज्ञान आहे ते सर्वांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे, ही तळमळ गुरुला असते. आणि शिष्याशिवाय गुरु असत नाही आणि गुरुशिवाय शिष्य असत नाही. त्यामुळं आपणासारखे खरेदी तात्काळ नाही काळ वेळ द्यायला लागेल.